लाखो भाविक भक्तांचं श्रद्धास्थान असलेल्या पंढरपूरच्या विठ्ठल रुक्मिणी मंदिराच्या जतन आणि संवर्धनाच्या कामाच्या निमित्ताने जे मूळ मंदिर होतं, पुरातन होतं, यादवकालीन जे मंदिर होतं, 700 वर्षाचं जे मंदिर होतं, त्या मंदिराला आता मूळ रूप देण्याचं काम आता अंतिम टप्प्यात आलेलं आहे. आपण पाहतोय की खरं तर हे विठ्ठलाचं मूळ रूप आहे. 1200 वर्षापूर्वीचं पुरातन हे असं ऐतिहासिक मंदिर आहे आणि या मंदिराचं जतन आणि संवर्धनाचं काम राज्य शासनाच्या वतीने हाती घेण्यात आलं होतं. त्यामुळे आता आपण पाहतोय की खरं तर आता हे जतन आणि संवर्धनाचं काम अंतिम टप्प्यात आलेलं आहे. आता आपण विठ्ठल मंदिराच्या गाभाऱ्यामध्ये खरं तर आहोत. या ठिकाणी बघतोय की आपण हे अत्यंत सुबक असे नक्षीचे काम आहे, ते नक्षी काम आता पूर्ण झालेलं आहे. त्याच्यावरती पॉलिश अंतिम जो हात होता तो आता पॉलिश करण्याचं काम संपलेलं आहे आणि आपल्याला अशा पद्धतीने ज्या जुन्या जुन्या जे ऐतिहासिक ठेवा असलेले जे मंदिर आहे, नक्षीकाम आहे, ते नक्षीकाम आता भाविकांना पाहण्यास उपलब्ध करून देण्यात आलेलं आहे. अशा पद्धतीचं हे ऐतिहासिक ठेवा एक प्रकारे जतन करण्याचा प्रयत्न राज्य सरकार असेल, मंदिर समिती असेल यांच्याकडून करण्यात आलेला आहे. खरं तर यासाठी 74 कोटी रुपयांचा निधी राज्य शासनाने दिलेला आहे. त्यातून हे काम झालेलं आहे. अशा पद्धतीचं आपण बघतो की अशा या दगडावरती कोरलेले ज्या नक्षी आहेत, अनेक देवदेवतांचे जे चित्र आहेत, या सगळ्या मूर्ती आहेत. तर याचं निरीक्षण लोकांना पाहता यावं, नेमके काय त्यामध्ये संदर्भ आहेत हे देखील लोकांना कळावं, यासाठी खरं तर हे अत्यंत आकर्षक पद्धतीने, सुबक पद्धतीने हे असं या ठिकाणी पॉलिश करण्यात आलेले आहे. मंदिराला खरं तर 700 वर्षापूर्वीचं मूळ रूप प्राप्त झालेलं आहे. संत तुकाराम महाराज असतील, संत ज्ञानेश्वर महाराज असतील, या सगळ्या काळामध्ये, पुरातन काळामध्ये जे मंदिर होतं, 700 वर्षापूर्वीचं जे मंदिर होतं, त्या मंदिराला आता रूप प्राप्त झालेलं आहे. आणि आषाढी यात्रेपूर्वी, आषाढी यात्रेमध्ये येणाऱ्या भाविकांना हे खरं तर मंदिराचं जुनं रूप आता या निमित्ताने पाहता येणार आहे. कॅमेरामॅन राजू मिसाळ, भारत नागरे, साम टीव्ही न्यूज, विठ्ठल मंदिर, पंढरपूर.